शिर्डी मतदारसंघातील खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनीचा आणि संस्थानातील कंत्राटी कामगारांचा अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित असलेला प्रश्न नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे अखेर मार्गी लागल्याचा आनंद खूप मोठा असल्याची भावना डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी बोलून दाखवली आहे। तालुक्यातल्या सावळीविहीर बुद्रुक येथे विविध विकास कामांचा शुभारंभ, मुख्यमंत्री वयोश्री योजना नोंदणी सोहळा तसेच महिला बचत गटांना फूड प्रोसेसिंग युनिट वितरण कार्यक्रमाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात विखे पाटील बोलत होते। या सोहळ्याला मोठ्या संख्येने ग्रामस्थ, शेतकरी, पदाधिकारी आणि लाभार्थी उपस्थित होते। या प्रसंगी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी शिर्डी मतदारसंघातील विकासाच्या संदर्भात बोलताना सांगितलं की राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली येथे मोठ्या प्रमाणात विकास कामं सुरू असून खंडकरी शेतकऱ्यांचे जमिनींचे वर्गीकरण आणि इतर तांत्रिक बाबी सोडवून 250 कोटी रुपयांची बचत शेतकऱ्यांसाठी करण्यात आली आहे। सावळीविहीर येथे एमआयडीसी प्रकल्पात प्रत्येक घरातील किमान एक व्यक्तीला रोजगार मिळणार असल्याचं डॉक्टर सुजय विखे पाटलांनी सांगितलं। शेती महामंडळाच्या 500 एकर जागेत एमआयडीसी निर्माण होत असून त्याचे प्रत्यक्ष काम सुरू झालंय। पुढील 5 वर्षात मत मागायला येईल तेव्हा सावळीविहीर येथील प्रत्येक घरातील व्यक्तीला या प्रकल्पातून रोजगार मिळेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय। विरोधकांवर जोरदार टीका करताना विखे पाटील म्हणाले की जे माजी महसूल मंत्री 7 वर्ष पदावर होते त्यांना गरिबांची आठवण का झाली नाही, त्यांनी या जनतेसाठी एकतरी काम केलं आहे का? आता निवडणुका जवळ आल्या की हे नेते समाजामध्ये फिरताना दिसतात, परंतु विखे पाटील परिवार नेहमीच लोकांच्या संपर्कात असतो आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर असतो असं म्हटलंय। याचबरोबर डॉक्टर सुजय विखे पाटलांनी सांगितलं की सोमय्या औद्योगिक वसाहतीतील प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लागतील। या संदर्भात आराखडे तयार आहेत आणि लवकरच या वसाहतीतील समस्या सोडवल्या जातील। याचबरोबर या वसाहतीमध्ये महिलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातील। एमआयडीसी आणि पशुवैद्यकीय दवाखान्यातील आवश्यक वस्तूंसाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून तयार होणाऱ्या कापडी पिशव्या आणि इतर साहित्य पुरवलं जाईल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली। शिर्डी मतदारसंघातील सर्वच प्रश्न नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोडवले जात असून शेतकऱ्यांच्या हितासाठी सतत प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं। जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेसाठी उभारलेले विविध प्रकल्प आणि योजना यामुळे या भागात प्रगतीची गंगा वाहत असल्याचं देखील त्यांनी शेवटी नमूद केलं। अनेक प्रश्न या सावळी बुद्रुक गावामध्ये माननीय सरपंचांनी मांडले, ग्रामस्थांनी मांडले, पण आता आपण काय काय केले ते एकदा थोडक्यात सांग। विकास कामं झाले त्याचा नारळ आपण फोडतो, तो आपला दैनंदिन प्रक्रिया आहे। रस्ते झाले, बौद्ध विहार झाला, अंगणवाड्या झाल्या, शाळा खोल्या झाल्या। बुद्रुक मध्ये आमच्या माता भगिनी शेती महामंडळाच्या जागेवर राहत होत्या। लाईटचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न, स्वतःच्या नावावर जागा त्यांची होऊ शकत नव्हती। आज सावळीविहीर बुद्रुक गावामध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली 23 एकर जागा ज्याचं मूल्यांकन 23 एकर जागा ज्याचं मूल्यांकन 50 कोटीपेक्षा अधिक आहे। परिवाराचा फायदा घेते हे लोक विसरून गेले, ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे। आणि म्हणून मी ठरवतो की पुढारी कधीही विसरू शकतो पण गरीब माणूस कधी विसरू शकत नाही, म्हणून गरीबांमध्ये मी आहे। पुढाऱ्यांचा काय भरोसा आहे? आज आम्ही इथं बसणारे किती पुढारी असतील राजनीतिक संपर्कात आहे मी तुम्हाला सांगतो। चला असं समजू नका की मला नाव माहित नाही, पण मी कधी द्वेष भावनेने काम करत नाही, निस्वार्थ भावनेने काम करत राहावं लागतं। आणि जेव्हा हा प्रवास आपण सुरू करतो, हा प्रवास सुरू करताना गरीब लोक आपल्या बरोबर आहेत आणि जेव्हा तोपर्यंत या सावळीविहीर बुद्रुकच्या प्रत्येक झोपडपट्टीमध्ये राहणारी भगिनी माझ्या बरोबर आहे, ग्रामस्थ माझ्या बरोबर आहे, तोपर्यंत माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना इथून कोणीही हलवू शकणार नाही हे मी तुम्हाला सांगतो। किती मीटिंगा घ्या आणि किती नेते बोलवा, या गावामध्ये येणाऱ्या मतदानामध्ये 70% मतदान भारतीय जनता पार्टी आणि कमळ चिन्हाला राहील हा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देतो। कारण की आपण कामाच्या जीवावर राजकारण करतो। नुसतं एमआयडीसी पुरतं रोजगार मर्यादित नाहीये। या सावळीविहीर मध्ये 50 वर्षापासून रावरी कृषी विद्यापीठची जमीन तशीच पडून होती। आपलं सरकार आलं, 60 एकर जागा माननीय अब्दुल सत्तार साहेबांनी त्या ठिकाणी माननीय नामदार साहेबांच्या विनंतीवर पशुसंवर्धन विभागाला दिली। आपण 450 कोटी रुपयाचं जनावरांचं मेडिकल कॉलेज मंजूर केलं। काल इथं याच्या वसाहतीमध्ये जाऊन सांगतात की आमच्या पुढाऱ्यांनी पैसे घेतले, त्यामुळे लोक घाबरतात। आमच्या कार्यकर्त्यांनी विचारलं की आपण का प्रश्न सोडवत नाही, ते म्हणे दादा आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला पण आमच्यावर पैसे घेण्याचा आरोप जातो। मी तुम्हाला या व्यासपीठावर शब्द देतो की इथं बसलेल्या कुठल्याही माणसाने जर पैसा घेतला
तर तो संघटनेचा माणूस नाही, त्याला संघटनेमधून सुजय विखे काढून टाकाल हा पण शब्द तुम्हाला देतो. आणि म्हणून आपल्याला या सोमय्याचा जर प्रश्न सुटायचा असेल, सगळा नकाशा माझ्याकडे तयार आहे, सगळा आराखडा माझ्याकडे तयार आहे, तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. काही लोक येतील, तुम्हाला चुकीचा संदेश सांगतील, तुम्हाला सांगतील हे आपल्याला मिळणार नाही. जर आपण आज या परिस्थितीमधून मुकलो तर परत ही परिस्थिती येणार माहिती नाही. याचं येणे प्रकरण, याचा नकाशा हा कधीच तयार होत नव्हता. असं काय झालं की शेजारचा माणूस महसूल मंत्री झाल्या लगेच नकाशा तयार झाला? असं काय झालं की शेजारचा माणूस तुमच्या गावामध्ये तुमचे नेते आणतात? त्या माणसांचा उद्देश उद्योजकांना सांभाळायचं होतं, गरिबांचं नाही. आपली सत्ता आली, पहिलं त्या प्रपोजलला आपण स्टे दिला आणि सोमय्याला सांगितलं, जर माझ्या प्रत्येक गरीबाला घर नाही दिलं, जमीन नाही दिली तर तुझं प्रकरण खड्ड्यात जाईल, हे काय मंजूर होणार नाही. शब्द त्याला दिला आणि मंजूर झालं. हे शेजारचे म्हणून तुम्हाला सांगतो, हे सगळे पॅकेजवरचे लोक आहेत. शेजारी येतील, हसतील, त्यांनी हसण्यापलीकडे काहीच केलं नाही. तुम्ही कधी संगमनेर तालुक्यामध्ये गेले तर तिथले आमदार हे तुम्हाला सातत्याने फ्लेक्स बोर्डवर हसत दिसतील, पण ते हसताय जनता रडते हे तुम्हाला मी मुद्दामून सांगतो. आणि म्हणून आता मला जबाबदारी द्या, मी तिकडे जाणार आहे. तुमच्या आशीर्वादाने झालो तर आमदारही होईल काय सांगता येत नाही. भविष्य कालावधीमध्ये योग्य तो निर्णय, लोकांना सक्षम पर्यायाची आवश्यकता आहे. बाळासाहेब, तुम्हाला दुखी होऊ नका, तुम्हाला प्रचार प्रमुख मी तिकडे करणार आहे. कारण की बाळासाहेबांचा जेवढा अभ्यास संगमनेर बद्दल असेल तो कोणाचाच नाही. त्यांना प्रत्येक गल्ली माहिती आहे, त्यांना प्रत्येक रस्ता माहिती आहे. आणि म्हणून बाळासाहेब, तुम्ही माझे प्रचार प्रमुख राहाल, जर मला उद्या पक्षाने संधी दिली तर आपण निश्चित ती निवडणूक करू. आज नाही, तुम्ही गावातच आज आपण कार्यक्रम घेत असताना अनेक लोक या ठिकाणी समय लावायला, एवढी समय, त्याच्यामध्ये 4 दिवे. मी त्यांना म्हटलं, या पुढे कार्यक्रमाला येताना 50 दिव्याची समय असली पाहिजे, कारण की इथं पेटवणारे अनेक आहेत. हे फक्त 4-5 लोकांनी ती समय पेटणार नाही. गावात जर मोजायला सुरू केलं तर 50 नावात असे निघतील, यांचं काम फक्त पेटवायचं आहे. म्हणून भविष्यामध्ये मोठी समय करा, म्हणजे की सगळ्यांना पेटवायची संधी मिळेल. कदाचित मध्ये मतदान झालं ते जातीवर, धर्मावर, म्हणून सुजय विखेचा पराभव झाला. जर विकास निकष असेल आणि विकासाच्या आधारावर जर मतदान असेल तर महाराष्ट्रामध्ये कोणामध्ये दम नाही सुजय विखेला पाडून दाखव, एवढं काम आपण करून टाकू शकतो. पण दुर्दैवी बाब, अचानक मतदान या जातीचं, या धर्माचं, हे सगळं करू नका. आज लाडक्या बहिणींना पैसे देताना जाती धर्म विचारला नाही. आज महिला बचत गटांना पिठाची गिरणी देताना जाती धर्म विचारला नाही. मग जर आम्ही काम करत असताना जाती धर्म विचारत नसो तर मग मतदान टाकताना जाती धर्म कशाला? हे लोक कोणाचेच नाही. इथं फक्त एक जात, एकच धर्म, की आपण गरीब आहोत, बेरोजगार आहोत, आम्हाला नोकरी द्या, विषय संपला. परत दुसरी कुठलीही गोष्टीवर चर्चा इथं होता कामा नये. बाकी हे जे भाषण करून गेले ते परत तुम्हाला सापडणार नाही. असे अनेक 30 वर्षामध्ये नवे चेहरे आपण पाहिले का नाही पाहिले? पडल्यानंतर कोणी आलं का परत विचारायला? कोणी येत नाही, कारण की तिकडून पैसे बंद झाले, डिझेल बंद, फिरायचं बंद. परत 2 महिने आले निवडणुकीला तर लगेच सप्ते चालू, दहावे चालू, वर्ष श्राद्ध चालू, कीर्तन चालू, गणपती चालू, परत गणपतींनी वाढदिवस चालू, आणि परत गणपतींनी घरी बसवलं. काय दिलं त्यामध्ये का? आता हे जे साहित्य आपण देत आहोत, हे साहित्य याच्यामध्ये टाळ आहे. राजू पाटील, अनेक लोक या विधानसभेनंतर टाळाची संख्या वाढेल. मी तुम्हाला यादी देतो, त्यांच्या खांद्यावर टाळ टाका, त्यांना मंदिरात टाळकरी करा, तर गाव शांत राहील. असे अनेक लोक आहेत ज्यांना ही काळाची गरज आहे. प्रदेशमध्ये भाजप आहे, लाडकी बहीण चालू आहे. या ठिकाणी छत्तीसगड मध्ये काँग्रेस आलं, तिथं बंद. राजस्थान मध्ये आता भाजप आलं, योजना सुरू. कर्नाटक मध्ये काँग्रेस आलं, योजना बंद. जिथं जिथं या काँग्रेस पक्षाचं सरकार येईल ते ही योजना बंद करतील. आणि तुम्हाला म्हणून आजच सांगतो, पण जेव्हा जेव्हा माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब या मतदारसंघाचे प्रतिनिधी असतील, या महायुतीचं सरकार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, अजित पवार साहेब यांच्या माध्यमातून अविरतपणे
आमच्या लाडक्या बहिणींना हे 1500 रुपये देण्याचं काम आम्ही करत राहू हा शब्द तुम्हाला या ठिकाणी देतो. आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात. मला विश्वास आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये एकदा तरी आपण उद्योग वसाहत आणि आमच्या भवानी नगरच्या माता भगिनी आहेत, तर भवानी नगरच्या माता भगिनींनी काळजी करू नये. पुढच्या 2 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये एकही असा व्यक्ती सावळीवर बुद्रुकचा राहणार नाही, त्याच्या नावावर अर्धा गुंठा जागा राहणार नाही हा शब्द तुम्हाला मी देतो. प्रत्येकाला त्याच्या हक्काचं घर आणि हक्काची जमीन आपण देणार आहोत आणि हा शब्द सुजय विखे पाटलाचा आहे. इथं शब्द दिला तो पूर्ण करणार आणि शब्द पूर्ण केल्यानंतरच पुढच्या 5 वर्षानंतर मतं मागायला येईल. या कार्यक्रमात उपस्थितांनी डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या आश्वासनावर समाधान व्यक्त केलं आहे. विकास कामं मार्गी लागल्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये देखील उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. एसएन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.